बहुजनांच्याकडे बघताना जात म्हणून बघायची वृत्ती अजून संपलेली नाही. गुणवत्तेचं मोजमाप न करता जातीनं बघण्याचा दृष्टिकोन अजून संपलेला नाही. ही मानसिकता भक्कम करण्याचं, अशा मानसिकतेला बळ देण्याचं घटना भारतीय जनता पार्टी विशेष करून सत्तेवरती आल्यानंतर जास्त होतात. शिष्यवृत्तीच्या सराव परीक्षेमध्ये काही 15 ते 3 आठवड्याच्या पूर्वीचा घटना आहे. एक प्रश्न आला होता परीक्षेमध्ये आणि विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला होता की खालीलपैकी उच्च जात कोणती. या जिल्ह्यातील नागरिकांना, विशेष करून शहरातील नागरिकांना मला सांगायचं आहे की संविधान लागू होऊन 75 वर्ष होऊन गेली तरीही इथली मनुवादी विचारवृत्ती अजून संपत नाही. कुशवा नावाचा एक ओबीसी तरुण, ज्याला मंदिरामध्ये तिथल्या पुजाऱ्याने पाय धुवायला लावले आणि एवढ्यावरच न थांबता पाय धुतलेलं पाणी त्या ओबीसी तरुणाला प्यायला लावले. त्या पुजाऱ्याच्या डोक्यामध्ये असणारा ब्राह्मणी किडा अजून मरत नाही आणि जयंत पाटीलांच्या रूपानं इथल्या प्रस्थापितांच्या डोक्यामध्ये असणारा सरंजामशाहीचा किडा अजून मरत नाही. 2 घटना मला सांगायच्या आहेत. पहिली घटना मध्य प्रदेशमध्ये मागच्या वर्षीच ती घडली, हायकोर्टापर्यंत ती पोचली. कुशवा नावाचा एक ओबीसी तरुण, ज्याला मंदिरामध्ये तिथल्या पुजाऱ्याने पाय धुवायला लावले आणि एवढ्यावरच न थांबता पाय धुतलेलं पाणी त्या ओबीसी तरुणाला प्यायला लावले. ही अलीकडची 2024च्या शेवटच्या आणि 2025च्या सुरुवातीची गोष्ट आहे. ही एक घटना मध्य प्रदेशमध्ये घडली. दुसरी एक घटना मागच्याच आठवड्यात घडली. महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी अधिवेशनामध्ये बोलताना पोलिसांना उद्देशून पोलीस काय हजामत करतात काय असा उल्लेख केला. हजामत करणे हा ओबीसीतील एका जातीचा व्यवसाय आहे आणि त्या व्यवसायाला अनुसरून एक टोमणा म्हणून त्यांनी त्या ठिकाणी अधिवेशनाच्या भाषणामध्ये हा उल्लेख केला. काही आमदारांनी तो शब्द असंसदीय आहे म्हणून तो पटलावरून काढून टाकण्याची मागणी केली. जयंत पाटलांनी त्या ठिकाणी आजपर्यंतचा माझ्या अनुभवानुसार तो असंसदीय नाही, तो ठेवला पाहिजे असा आग्रह त्या अधिवेशनातील भाषणामध्ये ठेवला. पहिली घटना जी सिद्ध करते, आज आम्ही कोल्हापूर नगरीमध्ये शाहू महाराजांच्या नगरीमध्ये आहे की ज्या नगरीनं, ज्या शाहू महाराजांनी या देशाला समानता शिकवली, सामाजिक न्याय शिकवला आणि आरक्षण दिलं. या जिल्ह्यातील नागरिकांना, विशेष करून शहरातील नागरिकांना मला सांगायचं आहे की संविधान लागू होऊन 75 वर्ष होऊन गेली तरीही इथली मनुवादी विचारवृत्ती अजून संपत नाही. त्या पुजाऱ्याच्या डोक्यामध्ये असणारा ब्राह्मणी किडा अजून मरत नाही आणि जयंत पाटीलांच्या रूपानं इथल्या प्रस्थापितांच्या डोक्यामध्ये असणारा सरंजामशाहीचा किडा अजून मरत नाही. आणखी एक घटना शिष्यवृत्तीच्या सराव परीक्षेमध्ये काही 15 ते 3 आठवड्याच्या पूर्वीचा घटना आहे. एक प्रश्न आला होता परीक्षेमध्ये
आणि विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला होता की खालीलपैकी उच्च जात कोणती? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे 4 पर्याय दिले होते. म्हणजे स्वातंत्र्यपूर्तीच्या संविधान लागूच्या 75 वर्षांनंतर सुद्धा अशा पद्धतीची वृत्ती या देशामध्ये जिवंत आहे. बहुजनांच्याकडे बघताना जात म्हणून बघायची वृत्ती अजून संपलेली नाही. गुणवत्तेचं मोजमाप न करता जातीनं बघण्याचा दृष्टिकोन अजून संपलेला नाही. ही मानसिकता भक्कम करण्याचं, अशा मानसिकतेला बळ देण्याचं घटना भारतीय जनता पार्टी विशेष करून सत्तेवरती आल्यानंतर जास्त होतात. आम्ही बारकाईनं बघितलं पाहिजे. जाती जातीमध्ये भांडणं, ओबीसी आणि मराठा समाजामध्ये भांडण, ओबीसीतल्या वेगवेगळ्या जातीमध्ये भांडण, हिंदू आणि मुस्लिमांच्या मध्ये भांडण, हिंदू आणि ख्रिश्चनांच्या मध्ये भांडण, आदिवासी आणि धनगर समाजामध्ये भांडण, आदिवासी, धनगर आणि इतर एसटी समूहामध्ये भांडण, एससी मधल्या सर्व जातीमध्ये वर्गीकरणाच्या नावाखाली भांडण. हे सुरू केव्हा होतं? हे भक्कम केव्हा होतं? हे वाढतं केव्हा? बीजेपी सत्तेत आले की हे वाढतं. देवेंद्र फडणवीसांनी एक वाक्य वापरलं आणि या देशातला ओबीसी, या विशेष करून महाराष्ट्रातला ओबीसी खुश झाला. देवेंद्र फडणवीस म्हणाले की बीजेपीचा डीएनए ओबीसी आहे. अरे बीजेपीचा डीएनए जर ओबीसी असेल तर ओबीसींच्या वरती सर्वात जास्त अन्याय तुमच्याच काळात का होतो याचं उत्तर देवेंद्र फडणवीसांनी दिलं पाहिजे. अरे ओबीसी डीएनए ना तुमचा. ओबीसीचं आरक्षण कुणाच्या काळामध्ये गेलं? ओबीसींना मिळणारा निधी कमी कुणाच्या काळामध्ये झाला? आणि ओबीसींना समानतेची वागणूक न देता जात म्हणून बघायला कुणी लावलं याचं उत्तर देवेंद्र फडणवीसांनी दिलं पाहिजे. आमची लोक खुश होतात. देवेंद्र फडणवीस म्हणाले की ओबीसी डीएनए, बीजेपीचा डीएनए ओबीसी आहे. आमचे ओबीसी लगेच भाजपच्या पाठीशी जायला पळतात. पण हे भाजप काय करतं? एक 2 उदाहरणं तुम्हाला देतो. लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी भारतीय जनता पार्टीने एक गोंडस योजना आणली, पीएम विश्वकर्मा. तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे. रांगा रांगा लावून आम्ही अर्ज भरले. आम्हीच काय दाखवलं? तुम्ही नोंद करा, तुम्हाला 15,000 रुपयाचं टूलकिट मिळेल, तुम्हाला ट्रेनिंग मिळेल, ट्रेनिंगच्या दरम्यान 500 रुपये स्टायपंड मिळेल, 12,000 रुपये 24,000 रुपये व्याजामध्ये सवलत मिळेल. ती योजना कागदावरती बघितलं की आम्हाला कळू लागलं की एका कारागिराला, एका ओबीसीला जवळपास 1,00,000 रुपये मिळणार आहेत. हिशोब करून बघा तुम्ही. कशी फसवणूक करणारी योजना आहे बघा. योजना जाहीर केली नरेंद्र मोदींनी आणि सांगितले की या देशातल्या प्रत्येक ओबीसी कारागिराला आम्ही ह्या योजनेचा लाभ देऊ. जवळपास 1,00,000 रुपये प्रत्येकाला पोचतील अशी ही योजना आम्ही लागू करू. वास्तवता ठाऊक आहे तुम्हाला? अजूनही तुमच्या मोबाईलमध्ये त्या पीएम विश्वकर्माचं पोर्टल काढून बघा. 2.25 कोटी लोकांनी अर्ज केलेत. किती? 2.25 कोटी लोकांनी अर्ज केलेत. आणि जर 2.25 कोटी लोकांना जर या योजनेचा लाभ द्यायचा असेल तर सरकारकडे पैसे किती द्यायला पाहिजे? सरकारने 2.25 लाख कोटी रुपये द्यायला पाहिजेत. 2.25 लाख कोटीची तरतूद करायला पाहिजे. पण वस्तुस्थितीमध्ये असं नाही. वस्तुस्थितीमध्ये गेल्या 3 ते 4 वर्षामध्ये फक्त 6,900 कोटी रुपये त्या ठिकाणी या योजनेला दिलेले आहेत. आणि आज घडीला त्या पोर्टलवरती ही योजना बंद आहे. भरभरून मतदान केलं ओबीसीनी. आमच्यासाठी योजना आली, लाख लाख रुपये मिळतात. एकाने जरी हात वर करून सांगावं मला लाख रुपये मिळाले म्हणून. अशा फसव्या योजना बीजेपी आणते. ओबीसी महामंडळाला जो निधी द्यायला पाहिजे तो निधी ओबीसी महामंडळ स्थापन झाल्यापासून अजून दिलेला नाही.
म्हणजे एका बाजूला निधी द्यायचा नाही, एका बाजूला आरक्षण काढून घ्यायचं, सामाजिक समानतेच्या माध्यमातून कुठलीही समानता द्यायची नाही, आणि ओबीसीच्या जातीमध्ये जात भक्कम कशी होईल याचं नियोजन करायचं, हे षडयंत्र भारतीय जनता पार्टी करते आणि आम्ही या षडयंत्राला बळी पडतो. मोठ्या तोंडाने मोदी सांगतात की मी ओबीसी आहे, बीजेपी ओबीसी साठी आहे, परंतु वस्तुस्थितीमध्ये हा प्रकार पूर्णपणे उलटा आहे. तमाम कोल्हापूर जिल्ह्यातील ओबीसींना, तमाम महाराष्ट्रातील ओबीसींना मला आव्हान करायचं आहे की आता बीजेपी आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या भूलथापांना बळी पडायचं नाही, बीजेपीला मतदान करायचं नाही. आमची लोक हुशार, बीजेपीला मतदान करायचं नाही म्हणून लोकसभेला महाविकास आघाडीला मतदान केलं, विधानसभेला महाविकास आघाडीला मतदान केलं. थोडं अभ्यास करून बघावं ही विनंती तुम्हाला करतो. ज्या ज्या लोकांना तुम्ही मतदान केलं महाविकास आघाडीचे म्हणून, ते नेते आज कुठं आहेत याची जरा चौकशी तुम्ही करावी. मी लांबचं सांगत नाही, इथल्या करवीर तालुक्यामध्ये जो उमेदवार विधानसभेला काँग्रेसकडून उभा राहिला तो उमेदवार आज कुठं आहे? राधानगरीमध्ये जो उमेदवार महाविकास आघाडीकडून उभा राहिला तो उमेदवार आज कुठं आहे? इथल्या चंदगडमध्ये जो अपक्ष आमदार निवडून आला तो आज कोणत्या पक्षाच्या वाटेवर आहे? आणि सगळ्यात महत्वाचं, कागलमध्ये ज्या राजांनी शरद पवार गटाची उमेदवारी घेतली ते राजे आज कुठं आहेत? कोणत्या पक्षाच्या वाटेवर आहेत? तुम्ही विचार करायला पाहिजे. ही महाविकास आघाडी निव्वळ फसवणूक करणारी महाविकास आघाडी आहे. भारतीय जनता पार्टीला मतदान म्हणून, पर्याय म्हणून आम्ही ज्यावेळी देतो त्यावेळी हे मतं घेतात आणि मग ईडीच्या भीतीनं, इन्कम टॅक्सच्या भीतीनं आणि पदाच्या आमिषानं भाजपमध्ये उडी मारतात. ही महाविकास आघाडीची आजपर्यंतचा कारनामा आहे. आम्ही शहाणं झालं पाहिजे. तुम्ही बातम्या बघितला असाल लोकसभेच्या वेळच्या, महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीनं सामील व्हावं म्हणून चर्चा सुरू होती. तुम्हाला सगळ्यांना वाटलं असेल की जागा वाटपावरून ती चर्चा फिसकटली, पण तुम्हाला आठवतंय का बघा, बाळासाहेबांनी काही मागण्या केल्या होत्या, त्यामध्ये एक प्रमुख मागणी होती. कोणती मागणी होती? जो उमेदवार महाविकास आघाडीकडून निवडणूक लढेल त्यानं लेखी लिहून द्यावं की निवडणूक झाल्यावर मी बीजेपी मध्ये जाणार नाही. महाविकास आघाडीचे नेते ही मागणी तयार झाले नाहीत मान्य करायला, आणि आम्ही बघितलं निवडणूक झाल्यावर काय झालं. या नेत्यांनी पटापटा बीजेपी मध्ये उड्या मारल्या. मला तमाम नागरिकांना, बंधू भगिनींना आवाहन करायचं आहे, बीजेपीला विरोध करायचा आहे, पण महाविकास आघाडी सक्षम नाही. मग कोण सक्षम आहे? ओबीसींना प्रत्येक वेळी अडचणीमध्ये धावून येणारा पक्ष कोण आहे? वंचित बहुजन आघाडी आहे. मुस्लिम बांधव अडचणीत असताना धावून येणारा पक्ष कोण आहे? वंचित बहुजन आघाडी आहे. भटके विमुक्त असतील, आदिवासी असतील, वडार समाज असेल, आम्ही ज्यावेळी अडचणीमध्ये असतो त्यावेळी आमच्यासाठी धावून येणारा नेता कोण आहे? अरे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हा एकमेव नेता आहे की जो कायम आमच्या अडचणीला धावून आलेला आहे. आणि म्हणून आमच्या विचारांचं, बाळासाहेबांच्या विचाराचं, वंचित बहुजन आघाडीचं सरकार आणण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला मतदान करणे हा एकमेव पर्याय आपल्या पुढे शिल्लक राहिलेला आहे. वंचित बहुजन आघाडीला मतदान करून आपण सगळे सत्तेमध्ये सहभागी होऊयात.